तुमचं नाव सांगा. गजानन बालाजीराव माळेगाव आहे, नांदेडहून आलेलं आहे मी. काय वाटतं हे सगळं आंदोलन ज्या पद्धतीने चालू आहे आणि आरक्षणाचा निर्णय होत नाही नेमका, कुठलं तरी एक आरक्षण म्हणजे यांचं म्हणणं आहे की कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, सरकार म्हणतो की कुणबी प्रमाणपत्रही देण्यात येईल, परत 50% वरचं जे आरक्षण आहे जे सुप्रीम कोर्टामध्ये रिजेक्ट झाले होतं तर त्याच्या बाबतीत क्युरेटिव्ह पिटिशन करतं आहे सरकार. ते म्हणजे सरकारला नेमकं काय करायचं काहीच कळत नाही. ओबीसी पण आरक्षण द्यायला पाहिजे. जे काही नोंदी वगैरे सापडलेले आहेत आतापर्यंत, आपले जे पुरावे सबळ सापडले आहेत त्याच्यानुसार आपल्याला ओबीसी म्हणून 50%च्या आतमध्येच आरक्षण द्यायला पाहिजे. सरकार कुठल्याच प्रकारचं गांभीर्याने घेत नाही आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे ते आपापल्या ह्याच्यामध्ये आहेत. लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा पाटलांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे आणि जर पाटलांच्या तब्येतीला काही झालं तर सरकार त्याचे गंभीर परिणाम भोगेल. नक्कीच आपण बघितलं असेल की लोक येत आहेत आणि लोकांना त्यांना बघण्याची एक फार उत्कंठा असते. मनोज जरांगे पाटील ज्या अवस्थेमध्ये आता आपण मनोज जरांगे पाटलांच्या जिथं सगळे मीडिया महाराष्ट्राला आणि देशाला कव्हरेज दाखवतो आहे त्या बाजूला जातो आहोत. आपण बघितलं असेल की छोट्या छोट्या मुलांना घेऊन काही महिला इथं आलेल्या आहेत कडेवरती हे आणि त्या आता परत पण जात आहेत. तर अशा पद्धतीची गर्दी लोंढे येतात आंतरवली सराटीमध्ये आणि बाहेरही जात आहेत. काही जण अजूनही इथं त्यांना दुरून बघण्यासाठी थांबलेले आहेत. आपण थेट त्यांना विचारूयात. मला सांगा तुमचं नाव काय? शेटशी बोला. तानवडे दत्तात्रय अशोक, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. किती वाजता आले तुम्ही इथं? आम्ही एक अर्धा तास झाला इथं आलो होता. काय वाटतं हे सगळं जे आंदोलन सुरू आहे नगर जिल्ह्यापासून महाराष्ट्रामध्ये सगळीच आहे, तुमच्याकडे पण तीव्र आंदोलन सुरू आहे, तर या आंदोलनाचा काही परिणाम होऊन आरक्षण मिळेल असं वाटतं? हे सरकारने याचा विचार करून गांभीर्याने दखल घेऊन आरक्षण हे 100% सरसकट कुणबी द्यायलाच पाहिजे. कारण मी स्वतः कुणबी आहे पण माझ्या मंडळीला कुणबी नाही. माझी मंडळी मराठवाड्यातली, मी शेवगाव तालुक्यातला असून मला कुणबी आहे पण मंडळीला नाही. मी शिक्षण 10वी ते 10वीपासून माझं बीटेक इंजिनिअरिंग झालेलं आहे. पण बीटेक इंजिनिअरिंग झाल्यानंतर माझं ओबीसीच्या आधारावर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये 6 वर्ष कुणबीच्या ओबीसीच्या याच्यावर माझा नंबर लागला. 6 वर्ष मी शिक्षण ओबीसीच्या आधारे माझा बीटेक इंजिनिअरिंगला नंबर लागला. माझा स्वतःची फॅक्टरी आहे फूड इंडस्ट्री म्हणून शेवगाव तालुक्यामध्ये पिंगेवाडीमध्ये. मला ओबीसीचा इतका म्हणजे फायदा झाला. पण आता ते ओबीसीमधून देण्यासाठी उद्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आहे. प्राथमिक अहवाल पण त्यांनी स्वीकारलेला आहे सरकारने, तर त्याच्या बाबतीत काय वाटतं? सरकारने याचा गांभीर्याने विचार करून आरक्षण हे द्यायलाच पाहिजे. त्यांनी सरकारने मराठी सकल समाजाचा अंत पाहण्याची वेळ येऊ न द्यायला पाहिजे. मराठा समाजाचा अंत पाहण्याची वेळ येऊ देऊ नये असं म्हणतात. तुम्ही कुठून आले? तुमचं नाव काय? माझं नाव दत्ता फुके. मी छत्रपती संभाजीनगर येथून फुलंब्री येथून आलेलो आहे. सकाळपासून कालपासून जशी जरांगे पाटलांची तब्येत खालवत होती तसं छातीचे आमचे ठोके वाढत होते. हा जणू पंढरपूरचा जसा विठ्ठल आहे तसे ह्या विठ्ठलाचं दर्शन केव्हा होईल, याच्या पायाशी आपल्याला याचा स्पर्श कसा होईल या भावनेनं मी सकाळपासून आज आलेलो आहे. मराठा आरक्षण या आरक्षणाचा मी सुद्धा 2010चा एक डी.एड धारक म्हणून विद्यार्थी आहे आणि याचा आरक्षणाचा मी सुद्धा एक शिकार आहे. माझेसुद्धा माझ्यापेक्षा कमी मार्क असलेले मुलं माझे आज व्यवस्थितरित्या त्यांचे पती पत्नी नोकरी करताय आणि मी आज कुठेतरी कोणाकडे तरी मोलमजुरीने काम करतो आहे. यामुळे जरांगे पाटलांनी जो लढा उभारला आहे या लढ्याला, या देवाला आमच्याकडून प्रत्येकाकडून एक दिवसाचं आयुष्य त्यांना लाभो आणि त्यांना खूप मोठी अशी हिंमत मिळो आणि या हिमतीच्या जोरावर मराठा आरक्षण हा लढा पूर्णपणे यशस्वी हो एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे. आज संध्याकाळची वेळ होत आलेली आहे. आता सूर्य मावळत आहे, परंतु या मावळत्या सूर्यासोबतसुद्धा इथं एक उगवणाऱ्या आशेचे किरण आपल्याला दिसत आहेत लोकांमध्ये. आणि आपण इथं बघितलं असेल दुपारच्या वेळेस इथं महिलांचं प्रचंड मोठी गर्दी झालेली होती आणि महिलांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली की भाऊ तुम्ही आम्हाला मायबाप मानता तर आमचं ऐका आणि किमान पाणी प्यायला सुरुवात करा. आणखी काही लोकांच्या प्रतिक्रिया. फक्त पाणी प्यावं जरांगे पाटील साहेबांनी, आणि ते फक्त आता सध्या मराठा आरक्षणापेक्षा त्यांची प्रकृती आमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण शिवाजी महाराजानंतर मावळा जर कोणाला म्हणावं महाराष्ट्रात तर फक्त एक व्यक्तिमत्व जन्मलेलं आहे की जे मनोज भाऊ जरांगे साहेब आहेत. आणि त्यांनी आम्ही सोलापूरवरून खास त्यांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे की त्यांनी पाणी तरी घ्यावं. किमान आपण शासनाकडून आरक्षण 100% मिळवूनच राहू. आणि शासनालाही देखील माझी नम्र विनंती आहे की ही फोडाफोडी जर राजकारण असेल किंवा काड्या घालून राजकारण असेल हे थांबवलं पाहिजे शासनानं. आणि जरांगे पाटलांची कुठेतरी किंमत कमी करण्याचा जो शासनाकडून जो एक प्रयत्न चाललेला आहे सतत की 30 दिवसाची मुदत
केल्यानंतर शासनानं 30 दिवसाच्या आतच येऊन इथं सांगायला पाहिजे होतं की मनोज भाऊ आणखीन 2 महिने आम्हाला द्या, आम्हाला समिती मुदतवाढ मागते. पण समिती काय मागते याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची चर्चा ते मनोज भाऊ बरोबर करत नाहीत आणि त्यामुळे संतप्त महाराष्ट्रातील मराठा युवक आता संतापलेला आहे. आणि ठिकठिकाणी आज आम्हाला सकाळी 10 वाजता निघालेलं आहे, इथे पोचायला 6 वाजलेले, इतका रास्ता रोको आहे. आणि रास्ता रोको असताना देखील तुम्ही मोकळं बोलले म्हणून मला तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे. आजवर महाराष्ट्रामध्ये असं कधीच घडलं नाही, पण महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर अख्खा महाराष्ट्रातला मराठा समाज हा फक्त मनोज जरांगे एका नावाभोवती आणि उभा राहिलेला आहे. हे बाकीच्या मराठा नेत्यांना सहन होत नाही का? सरळ बरोबर आहे ना. कारण ज्यावेळेस राजकीय व्यक्ती एखाद्या सभा आणतात किंवा सभेसाठी पैसे देऊन लोक बोलवतात, त्याच्यापेक्षा मी त्या दिवशी 14 तारखेच्या सभेला आलतो. मी त्या दिवशी माझ्या फेसबुकवर स्टेटस टाकलं होतं की आजचं सभेचं भगवं वादळ जे आहे ते फक्त सॅटेलाईट कव्हर करू शकतं, इतर कुठलाही कॅमेरा करू शकत नाही. आणि हीच खंत ह्या सगळ्या राजकीय लोकांच्या पोटात दुखते की लोक स्वखर्चानं स्वनिधीनं एवढ्या लांब येतात आणि एक आंदोलन उभा करतात सर्वसामान्य. कारण मनोज भाऊंच्या त्यागाची, मनोज भाऊच्या प्रामाणिकपणाची हे आम्हाला सर्वसामान्य मराठा समाजाला एक खात्री पटलेली आहे. आणि राजकारणावरचा विश्वास सगळ्यांचा उठलेला आहे. प्रत्येकानं आपापल्या परीने ॲडजस्टमेंट केलेली आहे. मनोज भाऊ फक्त कधीच कुणाला मॅनेज न होणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणूनच आम्ही त्यांना म्हणतो की हे फक्त शिवाजी महाराजानंतर त्या काळात जे मावळे झाले त्यानंतर फक्त एकच मावळा जन्मला. शिवाजी महाराज तर नाहीतच जन्मले, पण एक मावळा त्यांच्या रूपानं आमच्या भेटीला आला. आणि त्याच्यासाठी भेट देण्यासाठी आणि त्यांनी पाणी घ्यावं ही माझी मनापासून कळकळीची तळमळीची विनंती आहे. आणि विनंती करायसाठी सोलापूरवरून मी खास आलो आहे. उद्या आमच्या तालुक्यात देखील आम्ही एक मोठा सकल मराठा समाजाचा मोठा मोर्चा आयोजित केलेला आहे. पण त्याच्या अगोदर मनोज भाऊंचं दर्शन घ्यावं, मनोज भाऊंना पाणी घ्यावे म्हणून विनंती करावी. ह्या विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि मनोज भाऊंनी देखील आंदोलन आणखीन लांबवलं, काय अडचण नाही, फक्त पाणी घ्यावं एवढीच एक मनापासून आमची इच्छा आहे. नक्कीच. आता आपण बघितलं असेल की मनोज जरांगेंना प्रचंड पाठिंबा मिळतोय. लोक ढोल ताशाच्या गजरात पण येत आहेत. प्रचंड त्यांच्याविषयीची आस्था, आपुलकी आणि त्यांच्याविषयीचं प्रेम इथं आपल्याला लोकांमध्ये दिसतंय. आपण काही थेट प्रश्नांकडे येऊ. आता लोकांच्या भावना जाणून घेतल्या. मी जसं त्यांना प्रश्न विचारला होता की मराठा नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं केली की आम्ही 96 कुळी आहोत, आम्हाला आरक्षणाची गरज नाही, आम्ही त्यांच्यामध्ये लावून घेणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आंदोलन एका निर्णायक टप्प्यावर येतं, सगळे विरोधी पक्ष सगळे एकत्र येऊन सांगतात की आम्ही आरक्षण देणार आहे. अशा वेळी मराठा समाजातलेच, मी नाव घेत नाही कोणाचं, पण त्यांनी स्टेटमेंट केलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांची नाव माहिती. अशा नेत्यांविषयी तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंत राजकारण्यांनी मराठ्यांचा फक्त वापर करून घेतला आहे. मराठा हा फार सुधारलेला आहे किंवा मराठा हा प्रत्येक ठिकाणी पुढे आहे, मराठ्यांचे राजकारणी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी फक्त आतापर्यंत दाखवण्यासाठीच होत्या. आज जर तसा विचार केला तर मागच्या 25 वर्षाची परिस्थिती आणि आजची समाजातील असलेली परिस्थिती, ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीला 50